म्हणजे अजून एक विषय असा आहे की आता ह्याच्यामध्ये चर्चा आहे की तुम्ही नाराज आहात पंचायत समितीचा काही नाराजी नाही, काय नाही. जयकुमार दादा म्हणजे मी, विकास ताळे म्हणजे सिद्धिराज कदम, सिद्धिराज कदम म्हणजे विकास ताळे. हा गैरसमज सगळीकडे पसरवला जातं की सिद्धी नाराज आहे वगैरे, काही नाही. विकास ताळे माझे बंधू आहेत, जयकुमार शिंदे माझे काका समान आहेत. मग त्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान करून पडणार आहे. जेवढं मी माझ्यासाठी पडलो नसतो तेवढं त्या दोघांसाठी पडणार आहे. आणि ते म्हणजे मी म्हणजे ते असं समीकरण म्हणजे विजय 100% आम्ही घेतलेलाच आहे. फक्त आता कुठेच राहिले. तालुक्यात आपल्या गाजते. आता गिरवीमध्ये तुम्ही आहात. गिरवी, आपण आपलं नाव सांगा. माझं नाव महेश कदम, राहणार गिरवी. दहशतीचा मुद्दा आपण प्रत्येक प्रचार यंत्रणेत गाजतोय. प्रत्येक इलेक्शनमध्ये दहशतीचा मुद्दा विरोधक करतायत. परंतु दहशत ही निश्चितच भाजप कार्यकर्त्यांची दहशत आहे, परंतु ती कामाची दहशत आहे. प्रशासना वचक आहे आणि जे काम, ज्या कामाचा नारळ फोडला ते काम पूर्णत्वास लावणं हीच दहशत आहे. त्यांचा दहशतीचा आरोप काय? त्यांचा दहशतीचा आरोप आहे. दहशत असली तर तुम्ही सांगा, फलटणमध्ये सोन्या चांदीचे दुकान आले आहेत, मोठमोठे हॉस्पिटल आले आहेत, मॉल आलेत. दहशत असली तर उद्योग फलटणमध्ये आले नसते. मग हा आरोप करण्याचं कारण काय? आरोप करण्याचं कारण ह्यांना दुसरा पर्यायच नाही. काहीतरी फेक निगेटिव्ह पसरवायचा, एक वेगळं मत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जनतेला हे सर्व माहिती आहे आणि जनतेने दादांच्यावरती नेतृत्वावर विश्वास ठेवला, विकासावरती विश्वास ठेवला आणि निश्चितच जनता त्यांच्या पाठीशी आहे. महेश कदम, गिरवी. विरोधक आमदारकीला देखील म्हणत होते की यांच्याकडे 5 ग्रामपंचायत आहेत, हे कसे निवडून येणार आहेत. तरी देखील रणजितदादांच्यावरती नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदारकीसुद्धा जिंकली आणि नगरपालिकेतसुद्धा तोच विषय होता की दहशत यांची दहशत आहे, परंतु दहशत त्यांची कामाची दहशत आहे. प्रशासना वचक आहे दादांचा. त्यामुळे नगरपालिकेत देखील त्याचा प्रत्यय आला आणि नगरपालिका देखील एक हाती सत्ता रणजितदादांनी मिळवली. परंतु आपल्या जिल्हा परिषदचा जो निवडणुकीचा काल चालू आहे, तर गिरवीमधून आपले जे उमेदवार आहेत सह्याद्री भैया कदम, हे राष्ट्रवादीतून आले होते. राष्ट्रवादीतून त्यांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही तुमच्या गावाला स्वीकारली असती का? राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष समोर बोला. आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे जे 30 वर्षात परिवर्तन झालं आहे फलटणचं, मी अजितदादांना पहिलं श्रद्धांजली वाहतो की अजितदादांमुळे आज फलटणला चांगला आमदार मिळाला आहे की सचिन पाटील, की जो माणसात जाऊन शेतकरी हा माणूस आहे. ह्या माणसात जाऊन सगळे पाण्याचे प्रश्न, बांधावचे प्रश्न सोडवतो हा आमदार. आणि ह्या आमदाराच्या माध्यमात आणि जो राष्ट्रवादी पक्ष आणि रणजितदादांचे जे भाजप पक्षाचं आम्ही काम करतोय त्या कामाला आम्ही पहिलं महत्त्व देतोय. कारण यांच्यामुळं 30 वर्ष झालं की परिवर्तन झाले फलटणला. आमदारकी आली, नगरपालिका आली आणि आता जेडपी पंचायत समितीत पण अख्ख्या फलटण तालुक्यात परिवर्तन होणार आहे. त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी आणि अजितदादांचा जो विचार आहे तो आम्ही स्वीकारला असता, पण आता काय त्यांना वाटलं त्यांचा प्रश्न. त्यामुळं त्यांना आमच्या शुभेच्छा की तुम्ही विकास कामावर मतं मागा, तुम्ही भावनिक लाटेव मागू नका. आम्ही जेव्हा आता विकास चाललाय हा सगळ्यांना अख्ख्या फलटण तालुक्याला कळतंय की काय परिवर्तन चाललंय, रणजितदादांचं विजन काय आहे. जे रणजितदादा फलटण तालुक्याला आता सातारा जिल्ह्याच्या लेवलला नेत्यात, त्या परिवर्तनाच्या लाटेत आम्ही सगळे आहे युवक वर्ग. आणि त्यामुळे बऱ्यापैकी पंचायत समितीने जेडपीला परिवर्तन घडून रणजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप याचं परिवर्तन होऊन हा फलटण तालुक्यात भाजपचा झेंडा राहणार आहे का आहे 100%. काका, याच्याबाबत आपण काय सांगाल? निवडणूक चालली, गिरवीत आहोत ना आपण. मी संतोष जाधव, उर्फ बाबूराव. मला गिरवी गावात बाबूराव म्हणून ओळखतात. मी जाधववाडावरील रहिवासी आहे. तर मी आज ओपन भाजपसोबत फिरतो. कारण का तर आज कैलासवासी आमदार चिमणरावजी कदम यांनी जो आमच्या जाधववाडा गावावर विकास केला होता, त्यांच्या निधनानंतर कुणीही त्या आमच्या जाधववाडा गावावरती लक्ष दिलं नाही. गुडघ्या एवढे खड्डे त्या रोडला होते. आज बघताय हा जो आसू ते वारुगड जो सिमेंटचा रोड आहे तो माझ्या घरापर्यंत शेवट झालेला आहे. जाधववाड्याचा गावचा रोडचा विकास हा पुढची 50 वर्ष तरी
कम्प्लिटली सॉल्व्ह झालेला आहे. राहिला पाण्याचा प्रश्न, तर आमच्या जाधववाडा गावावरती जो धुंबलकवडीचा कॅनॉल आलेला आहे, त्या कॅनॉलच्या माध्यमातून आता आमदार साहेबांना मी शब्द दिला आहे आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की आम्ही पाणी पूर्ण फक्त तुम्हाला दिलाय का सगळ्यांना शब्द दिलाय? सगळ्यांना शब्द दिला. मी माझा प्रश्न मांडला त्यांच्यापाशी की तुम्हाला दिला. आमच्या जाधववाडा गावचा विकास कुठेतरी थांबलेला होता. त्यांनी आता पूर्णतत्वास नेण्याची तयारी दाखवलेली आहे. पानंद रस्त्याचं दाखवलेलं आहे पूर्ण तयारी, की बाबा तुमच्या अडीअडचणी असतील त्या आम्ही पूर्ण करू. ह्यासाठी मी आज त्यांच्यासोबत उतरलेलो आहे. नाही, विकासाचं विजन बंद करायचं, परत घेऊ. मतदार आला इथले स्थानिक हो, रहिवासी इथले. काय सांगाल गिरवी बाबत? गिरवीचा विकास आता दादांनी अशोक पवार रोड इथे जाधव हे सर्वांना झालंय माहिती झालेला पण आता आहे. निमाळ्याचा रस्ता झालेला आहे. सगळे रस्ते झाले झालेले पण आहे. तरुण वर्गाकडून काय अपेक्षा आहे सांगा? तरुण वर्गांना फक्त कामाची गरज आहे. कामाची गरज. कामाची गरज इकडे आहे. कॅमेऱ्याकडे सांगा काय का- पाहिजे तुम्हाला तिथे सांगा. कामाची गरज आहे की म्हणजे गिरवीतले तरुण वर्ग आहेत त्यांना कामाची गरज आहे. आणि इथे कामाची गिरवी ते आता त्यांची सभा झाली नारळाची. हा, मला ते तुम्हाला विचारायचं आहे की एक माजी जिल्हा परिषद सदस्य असे म्हटले की इथे सभेमध्ये की इथल्या गिरवीतल्या तरुणाला कामाची गरज नाही. खरं का हो, खोटं आहे? खरं आहे, खरं आहे. काय गरज नाही? गरज नाहीये ते बोललेले. हा, मग आता तुम्हाला गरज आहे का नाही? 100% गरज आहे कामाची. मग हे असं का म्हटले? आता त्यांना म्हणजे शेती मोठी आहे का तुमची? शेती मोठी हा, आहे. बरं. फक्त ते जे बोलतात ते फक्त पाण्याचे जेव्हा बोलतात, त्यांनी दुसरा कुठलाही विकास केलेला नाही गावात. कुठलाही विकास. फक्त तरुणांना कामाची गरज आहे आणि ते नाही म्हणतात. तरुण वर्ग कोणाकडे आहे आता? आता तरुण वर्ग सगळा रणजितदादांच्या पाठीमागे आहे. जिल्हा तालुक्यात एकंदरीत आज तुमच्या पंचकृषीमध्ये काय परिस्थिती आहे सांगा? आता गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, जाधववाडा आता सध्या भाजपची हवा आहे. हवा हवा कशी हवा? गरम आहे का थंड? गरम आहे, गरम आहे. गरम आहे. गरम. मग जरा गरम हवेबद्दल थोडं काहीतरी सांगा. सांगा त्यांना काय तुमच्या गरम हवेबद्दल सांगा. गिरवीला म्हणजे आता MIDC होत आहे, दादांनी मंजूर करून आणलेलं हा. आहे नायबोनवाडी येथे. हा. आता तिथे जवळजवळ गिरवीतले 50 जण पोरांना नोकऱ्या मिळू शकतात, कामधंदा मिळू शकतो. त्याच्यामुळे काय दादा करतात ते म्हणजे कुठलीही गोष्ट करताना ते फायद्याचीच करतात, तोट्याची बाजू करत नाही. राजकीय स्थित्यंतर मंडळी कशी होतात बघा. ज्या फलटण तालुक्याला 15 वर्ष या गावातून जे आमदार दिलेले आहेत, लोकप्रतिनिधित्व केलं या मतदारसंघात, माननीय स्वर्गीय चिमणरावजी कदम अतिशय निर्भीड आणि निपक्ष आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात पूर्णपणे ओळख होती. त्याच गावामध्ये आता त्यांचेच एक वडीलधार सह्याद्री कदम हे शिवसेना राजगटाकडून उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपकडून आहे. तरुण वर्ग म्हणतोय की भाजपचीच हवा आहे. तर राजकीय स्थित्यंतर कशी घडतात, राजकीय रंगमंच कसा हलता राहतो हे आपल्याला महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या छोट्या गावातून दिसत आहे. अजून काय सांगाल काका? दादा तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला? थोडक्यात बोलायचंय. तुम्हाला विकास काय पाहिजे सांगा. आम्हाला ज्या आता आमचा तुषार मित्र हा. तरुण हा. याने जे सांगितलं की तरुण एक जिल्हा परिषद गेल्या वर्षी आम्ही जिल्हा परिषदेला इथून राजेगटाकडून जो जिल्हा परिषद सदस्यासाठी उभा होता, तो जर सदस्य असा म्हणत असेल की तरुणांना कामाची गरज नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. तरुणांना कामाची गरज नाही असं नाही. तरुणांना आमच्या इथलं काम पाहिजे. त्यामुळे तरुण सगळे पेटून उठलेत आणि ते सर्वजण आत्ता रणजितदादांचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीला जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहेत. जे कारण रणजितदादांनी MIDC मंजूर करून आणले आणि तिथं आमच्या गिरवी गावातील तरुणांना 50-100 तरुणांना तिथं काम मिळणार आहे. आणि त्यासाठी सर्व तरुण फेटून उठून आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे रणजितदादा जे उमेदवार दिले आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. तसेच आमचे बाळासाहेब कदम, गिरवी गावचे सुपुत्र बाळासाहेब कदम यांनी आमच्या गावासाठी रणजितदादा पाठपुरावा करून सर्व कामे ते त्यांच्याकडे गेल्यानंतर दवाखान्याचा प्रश्न असो, कोणाचा ॲडमिट झाला असेल किंवा काय झालं असेल, ते बाळासाहेब कदम हे फोन करून सर्व कामं त्यांच्या नेतृत्वावर रणजितदादांच्या ह्याच्यावर ही सगळी कामं आमच्याकडे आणून देतात. एवढं मतदार आला हो, इथले मतदार. इथले स्थानिक रहिवासी हो, आहेत. इथले. काय सांगाल गिरवी बाबत? गिरवीचा विकास आता दादांनी अशोक पवार रोड इथे जाधव हे सर्वांना झालंय माहिती झालेला पण आता आहे. निमाळ्याचा रस्ता झालेला आहे. सगळे रस्ते झाले झालेले पण आहे. तरुण वर्गाकडून काय अपेक्षा आहे सांगा? तरुण वर्गांना फक्त कामाची गरज आहे. कामाची गरज. कामाची गरज इकडे आहे. कॅमेऱ्याकडे सांगा काय का- पाहिजे तुम्हाला तिथे सांगा. कामाची गरज आहे की म्हणजे गिरवीतले तरुण वर्ग आहेत त्यांना कामाची गरज आहे. आणि इथे कामाची गिरवी ते आता त्यांची सभा झाली नारळाची.
हा मला ते तुम्हाला विचारायचं आहे की एक माजी जिल्हा परिषद सदस्य असे म्हटले की इथे सभेमध्ये की इथल्या गिरवीतल्या तरुणाला कामाची गरज नाही. खरं का हो खोटं? खरं आहे खरं आहे. काय गरज नाही? गरज नाहीये ते बोललेले. हा मग आता तर तुम्हाला गरज आहे का नाही? 100% गरज आहे कामाची. मग हे असं का म्हटले? आता त्यांना म्हणजे शेती मोठी आहे का तुमची? शेती मोठी हा, आहे. बरं. फक्त ते जे बोलतात ते फक्त पाण्याचे जेव्हा बोलतात त्यांनी दुसरा कुठलाही विकास केलेला नाही गावात. कुठलाही विकास. फक्त तरुणांना कामाची गरज आहे आणि ते नाही म्हणतात. तरुण वर्ग कुणाकडे आहे आता? आता तरुण वर्ग सगळा रणजितदादांच्या पाठीमागे आहे. जिल्हा तालुक्यात एकंदरीत आज तुमच्या पंचकृषीमध्ये काय परिस्थिती आहे सांगा? आता गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, जाधववाडा आता सध्या भाजपची हवा आहे. हवा हवा कशी हवा? गरम आहे का थंड? गरम आहे गरम आहे. गरम आहे. गरम. मग जरा गरम हवेबद्दल थोडं काहीतरी सांगा त्यांना काय तुमच्या गरम हवेबद्दल सांगा. गिरवीला म्हणजे आता MIDC होत आहे. दादांनी मंजूर करून आणली हा. नायबोनवाडी येथे. हा. आता तिथे जवळजवळ गिरवीतले 50-50 जण पोरांना नोकऱ्या मिळू शकतात. कामधंदा मिळू शकतो. त्याच्यामुळे काय दादा करतात ते म्हणजे कुठलीही गोष्ट करताना ते फायद्याचीच करतात, तोट्याची बाजू करत नाही. राजकीय स्थित्यंतर मंडळी कशी होतात बघा. ज्या फलटण तालुक्याला 15 वर्ष या गावातून जे आमदार दिलेले आहेत, लोकप्रतिनिधित्व केलं या मतदारसंघात, माननीय स्वर्गीय चिमणरावजी कदम अतिशय निर्भीड आणि निपक्ष आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात पूर्णपणे ओळख होती. त्याच गावामध्ये आता त्यांचेच एक मतदार सह्याद्री कदम हे शिवसेना राजगटाकडून उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपकडून आहे. तरुण वर्ग म्हणतोय की भाजपचीच हवा आहे. तर राजकीय स्थित्यंतर कशी घडतात, राजकीय रंगमंच कसा हलता राहतो हे आपल्याला महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या छोट्या गावातून दिसत आहे. अजून काय सांगाल का दादा? तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला? थोडक्यात बोलायचंय. तुम्हाला विकास काय पाहिजे सांगा. आम्हाला ज्या आता आमचा तुषार मित्र हा. तरुण हा. याने जे सांगितलं की तरुण एक जिल्हा परिषद गेल्या वर्षी आम्ही जिल्हा परिषदेला इथून राजेगटाकडून जो जिल्हा परिषद सदस्यासाठी उभा होता, तो जर सदस्य असा म्हणत असेल की तरुणांना कामाची गरज नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. तरुणांना कामाची गरज नाही असं नाही. तरुणांना आमच्या इथलं काम पाहिजे. त्यामुळे तरुण सगळे पेटून उठलेत आणि ते सर्वजण आत्ता रणजितदादांचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीला जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहेत. जे कारण रणजितदादांनी MIDC मंजूर करून आणले आणि तिथं आमच्या गिरवी गावातील तरुणांना 50-50-100 तरुणांना तिथं काम मिळणार आहे आणि त्यासाठी सर्व तरुण फेटून उठून आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे रणजितदादा जे उमेदवार दिले आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. तसेच आमचे बाळासाहेब कदम, गिरवी गावचे सुपुत्र बाळासाहेब कदम यांनी आमच्या गावासाठी रणजितदादा पाठपुरावा करून सर्व कामे ते त्यांच्याकडे गेल्यानंतर दवाखान्याचा प्रश्न असो, कोणाचा ॲडमिट झाला असेल किंवा काय झालं असेल, ते बाळासाहेब कदम ते फोन करून सर्व कामं त्यांच्या नेतृत्वावर रणजितदादांच्या ह्याच्यावर ही सगळी कामं आमच्याकडे आणून देतात. एवढं अशीच कामं आमच्या जिल्हा परिषद करतील, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती आमचे करतील असं मी ग्वाही देतो. आणि सर्वच्या सर्व मतदान ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना द्यावं ही मी विनंती. काका घेऊ. आता एका तरुण कार्यकर्त्याने सांगितलं की विकासाचं विजन रणजितदादाचं आहे. तर कोणतं विजन तुम्हाला दिसलंय? विजन म्हणजे पूर्णच असं विजन आहे की रस्ते, पाणी, लाईट, शाळा, शैक्षणिक दृष्ट्या जो मागासलेला आहे गिरवीतील जो वर्ग, तो कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न दादांच्या माध्यमातून होईल. आणि तुम्ही पाचाल आता तिथे गेल्यानंतर की वहिनी साहेबांच्या मदतीने आज शाळेच्या खोल्याचं बांधकाम चालू आहे. पहिल्या 2 झालेत, पुन्हा 4 खोल्यांचं बांधकाम पूर्ण तत्वात जाण्यात आहे. का तर वहिनी साहेबांच्या माध्यमातून, त्या ZPच्या सदस्य होत्या जिल्हा, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पत्रव्यवहारातून आज ते पूर्ण तत्वास गेलेलं आहे. अजून काय वाटतं? तुमचा जाधववाडा की ते जवळच आहे ना? हा, इथून 3 किलोमीटर जाधववाडा आहे. तो त्याबद्दल काय वाटतं सांगा. जाधववाड्याला काय पाहिजे? जाधववाड्याला हो का 3च गोष्टींची मूलभूत, पूर्ण शेतकरी वर्ग आहे, नोकर वर्ग जाधववाड्या थोडक्यात सांगा पटकन. पूर्ण शेतकरी वर्ग आहे. ते आम्हाला काय लागतं? रस्ता आणि पाणी. आज जल जीवन मिशनचं काम पूर्ण तत्वास नेलं रस्ता, पाणी तुम्हाला पाहिजे. आणि विजेचं काय? वीज मिळते 24 तास? 24 तास वीज नाही. आता जे चालू झालेले आहेत, निम्म्या तालुक्यात वीज पूर्ण दिवसा आहे. आता आमच्या इकडे काम चालू आहे सासकेलमध्ये की DP वगैरे ते बसवायचं की दिवसभर लाईट राहावी. थोडा वेळ लागेल, 1 महिना 1.5 महिना दिवसा लाईट चालू राहील. ते म्हणजे हेच तुम्हाला हवं? हेच हवं. मंडळी काय आहे, फक्त ग्रामीण भागामध्ये काय रस्ते, शाळा, पाणी, शैक्षणिक दर्जा
आणि दिवसा वीज पुरवठा याच मूलभूत गरजा असतात. परंतु तरीसुद्धा अगदी स्वातंत्र्य देश झाल्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा अजूनही या राजकीय उदासीनतेमुळे खेडेपाड्यावरती वाडी वस्तीवरचा विकास खुंटलेला दिसत आहे. आता इथून पुढे दिसून येईल आपल्याला की जनता जनार्दन कोणत्या मतदाराला मतदान करून कोणत्या उमेदवाराला विजयी करेल की ज्यांना त्यांना त्यांचं असणारं इप्सित साध्य होईल आणि कोणाला ही जनता सहाय्य करणार हे दिसणार आहे आपल्याला निवडणुकीत. संजय काका, तुमच्या गिरवी गावच्या राहिलेल्या विकासाच्या जो आहे बॅकलॉग राहिलेला तो तुम्हाला कोणता विकास अपेक्षित आहे? गावातील अजून रस्त्यांची कामं झालेली नाही. थोडी पाणंद रस्त्यांची कामं आहेत ते आता आपले आमदार सचिन पाटील यांनी ते मार्गी लावलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या म्हणजे गावामध्ये येऊन त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम चांगल्या रीतीने राबवला. त्यानंतर त्यांनी बरेचसे प्रश्न यातून मार्गी लावलेले आहेत आणि जे काही अजून विकासाची कामं आहेत ते दादांनी आणि जयकुमार दादा म्हणजे जयकुमार आहेत आणि जयकुमार म्हणजे दादा आहेत. जी कामं आहेत ती ते पूर्ण करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते होईल आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे. तुम्हाला विकास अजून काय पाहिजे ते सांगा. विकास गावातील शाळेची अवस्था वाईट आहे. ही शाळा आज म्हणजे शेतीसाठी पाणी आता आहे कॅनॉलचं आलेलं आहे दोन बनतोडीचं, परंतु त्याला अजूनही आम्हाला गरज पाण्याची असताना निरा देवधरचं पाणी दादांनी आता याच्यामध्ये टाकायचं कबूल केलेलं आहे आणि ते काम आता पूर्णत्वास आलेलं आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.